हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर. तर कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, सुस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. गुड मॉर्निंग. सकाळ झालेली आहे. माय भाऊ घ्यायला आला. तर माय भाऊला एक कामाचा आहे एकदम, म्हणजे तो जिल्हा अध्यक्ष आहे, नाही तालुका अध्यक्ष नाही का, आम्हाला माहीतच नाही तो कशाचा अध्यक्ष आहे, पण अध्यक्ष आहे तो लई बिजी माणूस आहे, त्याच्यामुळे त्याला टाईम भेटत नाही. तर सकाळी सकाळी आम्हाला झोपेतून उठून घेऊन चाललेला आहे. हे बघा आमचा अवतार. अजून आंघोळ नाही, काही नाही, फक्त ब्रश केला, चहा पेला आणि चाल लवकर. तर आता दिखतोय आम्ही. बाकी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. आणि आता मी तिकडे गेल्यावर माझा भाऊ कुठं फिरवणार आहे ते बी तुम्हाला सगळं शूट करून दाखवणार. मावशीचा पोरगा आलाय घ्यायला, मयंकची बी तयारी झाली. चलणार रे बाबा, निघ ना तू बाहेर, तर निघ. तर तो वाट पाहतोय, थांबायला तयार नाही आहे. भेटू थोड्या वेळाने. तर हॅलो फ्रेंड्स, हा व्हिडिओ 21 आणि 22 तारखेचा बघायला भेटणार आहे तुम्हाला. तसा उशीर होणार आहे व्हिडिओ बघायला, पण 21 आणि 22 तारखेचा हा व्हिडिओ आहे, जेव्हा माझा मावशीचा मुलगा मला घ्यायला आला होता. तसा तर आज पूर्ण प्लॅनिंग केली होती मी की आज आजीकडे जायला पाहिजे, पण मामा म्हणले आधी मावशीकडे जाऊन ये, तोपर्यंत मी लग्नावरून येतो. म्हणजे लग्न होतं एका ठिकाणी, तर त्या लग्नाला जायचं होतं, म्हणजे मामाला घरातलंच लग्न होतं. तर मामा म्हणले मी जाऊन येतो, तोपर्यंत तू मावशीकडे जाऊन ये. तर मी आली बाबा मावशीकडे. सकाळी 7 वाजताच माझा मावशीचा मुलगा मला घ्यायला आला. तर इकडं मावशीने बघू शकता जेवण वगैरे बनवलं होतं आणि इकडेच येऊन मी आंघोळ वगैरे केली, कारण सकाळीच घ्यायला आला होता तो. मग संध्याकाळ झाली, मावशी बाजारात गेले, तिकडून आले. त्याच्यानंतर जास्त काही व्हिडिओ शूट करणं झालं नाही माझं. संध्याकाळी बाजारातून जेव्हा मावशीने मुरमुरे वगैरे आणले तर मला भेळ करायला लावली. म्हणून म्हणलं चला आपल्या पद्धतीची भेळ त्यांना खाऊ घालावं. मस्त टमाटर काटला, कांदा कापला, मिरची, लिंबू आणि मस्तपैकी टेस्टी अशी भेळ तयार केली. तर इकडे मावशीच्या घरी आली होती आणि मावशीच्या घरी पण मी 2च दिवस थांबली आहे, तुम्हाला कळेलच पुढे. आजीला भेटण्याची खूप जास्त घाई होती की मला, म्हणजे बस असं वाटत होतं की येतानाच आजीला आधी भेटायला पाहिजे होतं, नंतर सगळ्यांना. पण काय आता जाऊ द्या, मी काही गोष्टी क्लिअर करील नंतर वेळ आल्यानंतर. तर इकडे चहा पण ठेवला होता मावशीने, आणि मावशीच्या घरी काही दुधाची चहा पेत नाही, त्याच्यामुळे काळी चहा नाही करायचं. हा लहान आहे पा, तो अंग वाजवतो. तिखट आहे, मग खाशील तर तिखट लागलं, नको खाल्ला, तिखट लागला, मिरची आहे त्याच्यात, त्याला नको द्या, तो नाही खाणार. हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. या धापुडे खायला विदर्भचे. रिस्टार्ट मारून टाकीन मोबाईल. हे माझा भाऊ, हा माझा भाऊ आहे. मी रिस्टार्ट मारीन. येतं का तुला? लॉक असल्यावर बी येतं, लॉक असल्यावर बी येतं मला. जाऊ दे मग, नको, रिक्स नाही घ्यायची. लय किमती वस्तू आहे आपल्या त्याच्यात, लय किमती वस्तू आहे, रिक्स नाही घ्यायची म्हणलं. ए इकडे होय की हे ना, आमच्या विदर्भामध्ये धापोडे म्हणतात याला, गव्हाचे बनतात आणि खायला कच्चे टेस्टी लागतात भाजून खाल्ल्यापेक्षा. अरे गप ना, या मयंकने डोकं उठाडलंय इथं, आल्यापासून किरकिर चालू आहे. तो काय करतो तुला? तो घरी तरी असतो का? आता संध्याकाळ झाली, झोपलो होतो आम्ही. आपण फिरायला काय, हे काय सिटी आहे का इथं फिरायला जायला? तर लोकांच्या घरी फिरायला जातो का इथं? उद्या जाणार आहे आम्ही रिटर्न गावाला, आजीला भेटायला जाणार. आजीची भेट झाली का मग जाणार तसेच. गपना, मावशीकडे आली होती कालच. मावशीन ते गावाला जाणार आहेत म्हणून थांबत नाही. हे मागच्या वर्षीचे आहेत का? मागच्या वर्षीचे. मग आता कोणते टाकले म्हणतात? आता मग अन्य टाकले का? अरे गपना, उघड डोकं खातो. मग आता काढून आणले का गच्चीवर? वारले ते दुसरं टाकले. कुठं आवाज येतोय का? कुठून आवाज येतोय असा पोंग पोंग असा? मी रात्री वर गेली होते तर सगळा असा आडवा लावला होता. जायचं कुठून? वरत हे फुलत बी नव्हतं ते. पाठी आहे का नाडवी तिकडे अशी धको जाता येते.
जाऊया ती पाठी जी आहे का नाही तिकडे धोका करते जा बरं जाऊन पाठी मग वर. तू येऊ नको रे, पडून जाशील. मी हात धरणार नाही त्या बघ. असं कोंबडे वाणी येतो मी. पडला ना बघ मग. चलो कुकडे करायचं. कोकड्यान काकड्या नको करू, तिकडची भाषा नको बोलू इकडं. कुकडे न काकडे कोणते धापुडे टाकले काय माहिती. हाय धापुडे टाकले म्हणे इकडं. कुकडे धापुडे टाकले, धापुडे. कुठे टाकले हे गाव मावशीचं. मम्मी फक्त इथे तू चादर टाकल्यात. हे घेऊन जाणार मी 100%. मावशी म्हणत होती कुरुड्या पापड घेऊन जायला देते, पण घेऊन कशी जाणार म्हणे. काय घेऊन जाऊ नको जाऊ, पण हे नक्की घेऊन जाणार. हे आजी एवढे टेस्टी बनवायची ना विचारूच नका. पण आता आजीचं काय झालंय, आजी राहते दुसऱ्याच्या घरी. आजी थकली आता. विचारून येऊ काय कसं खुलतं. नको. थांब तुला लोक काय म्हणतात माहिती का, काय मयंकला सांग मध्ये मध्ये लई बोलतो. मोठे माणसं बोलत असले का मध्ये बोलायचं नाही, कळलं का. हा ते वाजवू बी नको. बॅड मॅनर्स म्हणतात लोक तुला. ठीक आहे उतर खाली, बसून बसून उतर. आजी कोण होत नाही आता अशा, पण मावशीच्या हाताला बी आईच्या हाताची चव असते बरोबर. तर मी आता हे घेऊन जाणार आहे, थोडे का होईना घेऊन जाणार. लई टेस्टी लागते. कसे बनवते याची रेसिपी विचारते मावशीला. चले वर जायचंय ना. नाही, रेसिपी विचारून मी फायदा नाही. मी तर काय करणार नाही. जे विदर्भातले आहे त्यांना माहिती हे काय. तर याला धापोळे म्हणतात. यूट्यूबवर सर्च करून बघा, माहिती पडेल तुम्हाला. मावशीला त्यांना व्हिडिओ आवडत नाही, त्यामुळे नाहीच घेतलेलं बरं आहे व्हिडिओमध्ये. त्यांना कळत पण जमलं तर विचारून पाहते. चला बापा बापा, भीती वाटत नाही पडायची. एवढं कोपऱ्याहून जायचं. हेच टाकले का मग आता खायला दिले ते? हेच आहेत का? हो मला द्यायचं बरं थोडेसे बांधून. टेस्टी लागते. संपले काय मावशी? संपले का? मला द्या ना पापड. हो खाली आहेत का? खाली आहे. चले परत वर येशील. नाही येणार आता मी. हे गाव एक गोष्ट तर नोटीस केली बाबा, इथं राहून राहून बसून बसून जा खाली. मी आलीच. काय एक गोष्ट नोटीस केली ती म्हणजे अशी की गावाकडे टेन्शन नसतो कशाचं. मी बघते उठल्यापासून मावशी काम आवरते, बरोबर. त्यानंतर जेवण वगैरे झालं 10-11 वाजताच सकाळीच. जे झोपायचं तर संध्याकाळी 3ला 4ला उठायचं. मग चहा पाणी झालं की मग काम आवरून परत जेवण करून झोपायचं. म्हणजे स्वयंपाक वगैरे करून झोपायचं जेवण करून. तर अशा पद्धतीने गावाकडे टेन्शन काहीच नाही राहत. पण मला एक गोष्ट एका गोष्टीचा विचार येतो, ज्या गोष्टी गावाकडे म्हणजे असं रिलॅक्स वाटतं तर शहरामध्ये का टेन्शन येत असेल बरं, याचा लय मोठा प्रश्न पडतो. तुमच्याकडे उत्तर असेल तर नक्की द्या. चले तुमच्याकडे त्याचं उत्तर असेल ना तर मला नक्की उत्तर द्या. मोबाईल बी तापला बघ, एवढी ऊन तापती ना, या उन्हाने मोबाईल तापला. चल ना रे बाबा, वाजवू नको आता, लय मार खाशील मग. तर गावाकडं निवांत असतं, रिलॅक्स असतं, टेन्शन कसलंच नाही, एन्जॉय लाईफ असते. पण तिकडं विचारू नका बाबा. सिटीमध्ये तर कशाचं टेन्शन येतो. महिना भरला का रूम भाड्याचा, महिना भरला का शाळेचा. अय तिथं नको हात लावू, हात काढ, बसून बसून जा. शाळेच्या फीचा, किराणाचा, सगळ्या गोष्टीचा. हे लोक रात्रंदिवस कमाई करून कमवतील तर खातील अशी गंमत आहे. तरीसुद्धा रात्रंदिवस कमाई करून एवढे कसे काय फ्री राहतात, रिलॅक्स. राम जाणे बाबा. एवढं मोठा घर बांधलं आहे मावशीने. 4 रूम आहेत, प्लास्टर अजून बाकी आहे, पण बांधलं, छान बांधलं. आधी हे असं झोपलं होतं बघा, हे इकडे दिसते का, सेम असं झोपलं होतं मावशीचं झोपडं. आता घर झालं चांगलं आहे बघा, छान घर बांधला. चले पापड खायचं मला. चल लवकर, उद्या निघायचं आपल्याला. सकाळीच निघणार, तशी संध्याकाळी तिकीट करून रिटर्न. कारण रिझर्वेशन तर काही वेळेवर भेटणार नाही. मी तशी जास्त दिवस थांबणार होती, पण हे लोक लग्नाला चालले, मी थांबत नाही.
मला बी बोर होते, माझे कामं अडून राहिलेले. फ्रेंड्स 21 तारखेला गेली होती मी मावशीकडे. 21 तारखेचा पूर्ण व्हिडिओ शूट करणं नाही झालं, तर इथून पुढे तुम्हाला 22 तारखेचा व्हिडिओ बघायला भेटणार आहे. हा कंटिन्यू करा. तर इथं बघू शकता मयंकला पण त्यांची सवय लागली. तो माझा भाऊ आणि मावशी आणि ते सगळे बोलत होते ना व्हिडिओ नको नको, तर तो बी करत होता नको नको, चेहरा लपवत होता. अवघड आहे बाबा, या मयंकच्या तिकडे जाऊन तिकडची पूर्ण भाषा शिकून गेलेला आहे. गुड इव्हिनिंग. बसली आता निवांत, चहा वगैरे घेतला आणि एक गोष्ट शेअर करू वाटली तुमच्यासोबत, म्हणून म्हणलं बसा इथं. परत मला काही व्हिडिओज बनवायला भेटत नाही कुठंच, पण तरी राहते. आता मावशीवर गेले वाटतं पापड काढायला, तर ते मी पापड पॅक करून घेऊन जाणार आहे. म्हणजे घेऊन जाणार नव्हती, पण काय लईच आवडले मला ते पापड, त्याच्यामुळे म्हणलं द्या मला थोडेसे बांधून. मावशीकडे हक्काने मागू शकते बाबा. एक माझी मावशीच आहे जी जास्त जीव लावते मामापेक्षा. तर हां, महत्त्वाची गोष्ट सांगायची होती मामाच्या बाबतीत. ती म्हणजे अशी की मावशी ऐकल तर सांगत बसेल मामाला बाबा अवघड आहे. मग हां जाऊ दे, असो, काही मोठी गोष्ट नाही आहे. त्यात जे आहे ते सत्य सांगतो ना आपण, थोडीच काही चुकीचं. तर मामा म्हणे, माझे मामा म्हणे, म्हणजे त्या दिवशी, कोणत्या दिवशी, ज्या दिवशी मी जयश्रीकडून म्हणजे माझ्या मैत्रिणीकडून वापस आली, तर 20 तारखेला आली मी तिच्याकडून वापस. मग 20 तारखेला मामाला काय झालं काय माहिती बाबा, घंटाभर बळबळ केली मला. बरं ते बळबळ केली त्याचं काहीच नाही, पण ते म्हणले ठीक आहे मी तुझं चांगल्या ठिकाणी जमवून देतो, पण तुला पोराला सोडावं लागेल. आता येऊन जाऊन ते माझ्या पोरावरच येतात. मला अजिबात पटत नाही आहे आणि मी हे एक्सेप्टच करू शकत नाही, ऐकू शकत नाही. मीच काय जगातली कोणतीच आई हे एक्सेप्ट करणार नाही. तुझ्या चांगल्या ठिकाणी जमवून देतो, पोरास पोरगा आहे, असंच आहे तसंच आहे, तुला मोबाईलच सोडावं लागेल, त्यानंतर तुला सडासारवणच करावं लागेल, त्यानंतर काय पोराला एक तर माझ्याकडे ठेव किंवा तुझ्या मावशीकडे ठेव किंवा त्याच्या बापाकडे देऊन टाक, म्हणजे तू कुवारी आहे असं सांगून लग्न लावून देतो. बापरे गळे बाबा. मग मी म्हणलं मामा मला एक गोष्ट सांगा, मला आई नव्हती, बिना आईचे कसे दिवस निघतात, काय त्रास होतो हे मी अनुभवलं आहे. तुम्हाला माहीत नाही का? तुम्ही तर मला लहानपणापासून काही भेटायला बघायला नाही आलते. म्हणलं 14 वर्ष झाली तेव्हा आले. तर मी जे वनवास मी भोगलेला आहे तो माझ्या पोराच्या वाटाला येऊ देऊ का? म्हणलं जाऊ दे, म्हणलं आपले मामा मावशी आहेत म्हणून कशी तरी वनवन करत इकडं आली म्हणलं मी भेटायला तुम्हाला. याचा अर्थ हे नाही की म्हणजे ठीक आहे तुमच्या म्हणजे तुम्हाला जो आवडेल तो पोरगा त्याच्याशी मी लग्न करायला तयार आहे, काही विषय नाही, पण पाहिजेच आहे तर मग चांगलं पहा ना. म्हणलं असं तसं पाहून म्हणजे एखाद्या लहज खेडागावात जिथं फक्त 4 घरं असतील आणि मोबाईल म्हणजे काय माहीत नाही आणि सडान सारवण ते करायचं, तर ते माझ्याकडून जमणार नाही. मी एखाद्याचं आयुष्य कशाला उद्ध्वस्त करता? म्हणलं मला माहिती आहे ना माझ्याकडून जमणारच नाही, किती वाईट वेळ येईल ना सिटीमध्ये राहील. म्हणलं पाहिजेच आहे तर मग एखाद्या सिटीतलं पहा, नागपूरचं पहा, पाहिजेच आहे तर नाही तुला कुठून सिटीवाला भेटणार आहे, असं होणार आहे तसं होणार आहे, बडबड केली. म्हणलं ठीक आहे एक काम करा, तुम्ही पोरगा नका आणू, तुम्ही लई रिश्ते दाखवले म्हणलं मला आता, हे आहे न ते आहे आणि इकडं आहे असं आहे तसं आहे, आणि किती पैशावाला असेल आणि मोबाईल सोडायला लावत असेल तर मी तर नाही करणार. म्हणलं मग नाही सोडू शकत मी मोबाईल. का सोडायचा मोबाईल? आपण काय चुकीचं थोडी करतो आहे. 4 पैसे कमवले तर कोणाला नको वाटतं. तर सांगितलं त्यांना, म्हणलं जे काही आहे ते माझं ओरिजिनल आहे, खोटं बोलून मी कोणालाही करणार नाही. की म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की कुवारी म्हणून लग्न करायचं पॉसिबल आहे का असं, म्हणजे विचार करायला पाहिजे बोलताना सुद्धा. ते मला लई वाईट वाटलं. त्याच्यानंतर पोराला सोडायचे बोलले ते पण लई वाईट वाटलं. मग त्यांना मी एक सांगितलं, म्हणलं एक काम करा, मला भरपूर स्थळं येतात, म्हणलं रोजचे 10 स्थळं येतात, त्याच्यातून एखादं निवडून मी तुमच्यापर्यंत आणलं तर तुम्ही देणार का करून? म्हणजे जो योग्य वाटेल त्याला इथं घरापर्यंत आणते, 4 चौघामध्ये बसते, तो जर खरा असेल पुढचा व्यक्ती योग्य असेल तर तो नक्की घरापर्यंत येऊन मागणी घालेल आणि तुमच्या संमतीने सगळ्यांच्या संमतीने तो लग्न करेल. तर म्हणलं ठीक आहे तुला जो आवडते ना तो आण, मी लावून देतो, पण या पोराला माझ्याकडे राहू दे. म्हणलं पोराला कशा काय तुमच्याकडे राहू देणार? जो पोराला एक्सेप्ट करणार त्याच्याशीच करणार, नाहीतर मी एकटीच राहील, जशी दिवस येतील तशी काढीन, चटणी भाकर खाईल. पण जो पोराला एक्सेप्ट नाही करू शकत अशा माणसाशी मी नाही करणार. म्हणलं मी माझ्या पोराला तिकडेही सोडणार नाही. म्हणलं मग त्यांना सांगितलं, म्हणलं जी डिवोर्स झालेला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद करून दिलेलं आहे की पोराची सगळी जिम्मेदारी माझ्याकडे. मग तुमच्याजवळ खेड्यागावात ठेवून मी काय त्याचं भविष्य घडवणार आहे? म्हणलं तुम्ही असं सांगितलं. तर म्हणे बाई बघ तुला जे वाटते ते कर, तुझ्या मनाने कर. आता मी तर तुला म्हणलो की असाच पोरगा पाहून देतो तसाच पोरगा पाहून देतो, तर तू नाही म्हणती तर तुझ्या मनाने कर. आता मग मी मावशीकडे आले. तर मावशीचं म्हणणं असं आहे, तुला जो पोरगा आवडते तो सगळं काही बघून, त्याचं घरदार, त्याचे आईवडील, त्याच्या सगळ्या गोष्टी बघून
सगळं काही व्यवस्थित वाटेल तर कोर्ट मॅरेज कर, सुखी राहा. त्याच्यानंतर तू हक्काने माझ्या घरी ये, मी तुला काहीच बोलणार नाही, काही येऊ का नको, खाजावू नको म्हणून, असं मावशी बोलले मला. मावशी तरी मला समजून घेतात, पण मामाचं जरा म्हणजे बोलणं मला पटलं नाही. मावशीला म्हणली तुम्हाला योग्य वाटते का पोराला सोडून देणं? तर म्हणे पोराला स्वीकार बी करणार नाही कोणी. असं कसं स्वीकार करणार? भरपूर लोक असे आहेत यार, एकच आहे हा तर माझा एकच आहे. भरपूर लोक असे आहेत त्यांचे 2-2, 3-3, 4-4 पोरं स्वीकार करून लग्न करतात, ते बी कुवारे पोरं. अक्षरशः मी भरपूर बघितलेत, भरपूर. पण माझ्या बाबतीत का असं होते माहीत नाही. ठीक आहे, पोरगा जर अडथळा येत असेल ना माझ्या याच्यामध्ये की माझं पुढचं आयुष्य जर मला जगायचं आहे, तर पोराला कोणी ॲक्सेप्ट करायला तयार नाही, तर मी नाही करणार. आयुष्यभर एकटी राहणार, येतील तसे दिवस काढणार, जे व्हायचं ते होईल. पण पोराला जो ॲक्सेप्ट करेल ना त्याच्यासोबतच करणार, नाही तर मी करणार नाही, असं मी ठरवलेलं आहे. तर मामाची ही गोष्ट मला पटली नाही. म्हणलं करून देसाल तर करून द्या चांगल्या पोराशी, जो माझ्या पोराला ॲक्सेप्ट करेल, नाही तर मी माझ्या मनाने करील, पाहिलं जाईल. म्हणलं जिकडं जे व्हायचं ते होईल. मग मावशी म्हणे बरोबर आहे, चांगलं बघून कर, चुकू नको आता, बस झालं. आम्ही पण आता तुझ्या चुका माफ केला, पण इथून पुढं नाही. ते म्हणले की तुला जर यायचं असेल माझ्या घरी येऊ जाऊ शकते. मावशी म्हणले माझे तर करायचं आहे तर कोर्ट मॅरेज कर. मग मी पण असा व्यक्ती बघते की त्याने पोराला ॲक्सेप्ट केला पाहिजे, नाही तर करूनच काय फायदा आहे? फायदाच नाही ना करून. जसं चाललं आहे तसं चालेल माझं. तर इकडून आता 1 महिन्याच्या तशा मयंकला सुट्ट्या आहे. एकदा मयंकची शाळा चालू झाली की मी पण जॉब बघणार आहे, आणि आपला जॉब भलं ना आपण भलं. नशिबामध्ये जो असेल तो चालून येईल, व्हायचा तर होईल, नाही तर नाही. एवढं डोक्यातून काढून टाकलेलं आहे मी. एक अपेक्षा होती मामाकडे की मामा कुठं तरी चांगलं करून देतील तर मला सडा सारवण कर म्हणे. बाई खरंच मी करणार का बरं? नाही करणार. कोणी किती वाईट कमेंट करा रे बाबांनो, काही करा, ज्याचं आयुष्य त्याला माहीत राहते. मला लहानपणापासून माहीत नाही. हां, माणचं घर होतं शेणाचं, सारवायची मी. ते गेले दिवस राहिल्या त्या आठवणी. लय लहान होती तेव्हा, 5वी 6वीला असेल तेव्हा ते शेणाचं सारवायला लागायचं. मग नंतर आजीने बी घर बांधला. नाही एवढी सवय, ज्या गोष्टी सवयच नाही ती बी करूच शकत. त्याच्यामुळे म्हणलं एखाद्याची नशीब फोडू नका, कारण मला जर अशा घरी दिलं जिथं सडा सारवं नाही, त्याचे तर नशीबच फुटले मग आणि माझे ती तर नाही करणार म्हणलं. तर मामाला या गोष्टीचा राग आला काय माहिती, असं वाटतंय मला. तर असू द्या, येऊ द्या, त्यांच्या मर्जीने जर नाही केलं, हां मी केलं असतं ना, पण तुम्ही माझ्या पोराला स्वीकार करायला लावा. नाही काही तर जास्त मोठ्या सिटीतला नको, नागपूरचा तरी बघा. ती मी काही लय पुणे मुंबईचा बी म्हणत नाही, पण तुम्ही जर एकदमच मला खेड्यागावात, अशा गावात ज्या गावाचं नाव बी कोणाला माहीत नाही, अशा गावामध्ये जर टाकत असाल तर मी तर नाही राहू शकत. कशाला उगं तुमची बदनामी करून घेता म्हटलं, नाव हे करता, म्हणजे याची भाषा अमक्या अमक्याची इथं दिल तीन करून दाखवलं नाही, त्याचं वाटा राहू द्या म्हणलं. तुम्ही माझ्या पद्धतीने बघीन, जो पोरगा मला आवडेल तो त्या पोराशी जर तुम्ही करून द्यायला तयार असेल तर तुमच्या घरापर्यंत आणते म्हणलं. तर म्हणे ठीक आहे आण. मग आता एक पोरगा होता माझ्या ध्यानात, तर मी विचार केला म्हणजे अजून पुढच्या व्यक्तीला मी विचारलं आहे, फक्त पुढच्या व्यक्तीचा होकार आहे, पण त्यांच्या घरच्याचा नकार आल्यावर मग नाही. तर मग घरी वगैरे विचारायचं आहे पुढच्या व्यक्तीच्या. जर त्यांच्या घरून होकार आला तर मला काही प्रॉब्लेम नाही, पण अजून कशात काही नाही. त्यामुळे मी जास्त काही शेअर नाही करू शकत, कारण फक्त गोष्ट टाकलेली आहे कानावर की मामा लग्नासाठी मुलगा बघताय. तर ते म्हणले की तुझ्या नजरमध्ये असेल कोणतं घरापर्यंत येत असेल तर आण, आणि मग बघू सगळं काही जर योग्य असेल, पोरालाही स्वीकारत असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही मला, असे बी म्हणलं मामा. तर मग बघू आता, अजून काही कन्फर्म नाही. कन्फर्म झाल्यावर तुम्हाला सांगेन. तोपर्यंत आपण चलने दो, जैसे चल रहे वैसे. आणि बाकी त्याचं तर नाव बी काढू नका आता, तो पूर्ण डोक्यातून उतरलेला आहे. बापरे काय कुठं नाही करतो, सांगायचे बी नाही, विषय बी घ्यायचा नाही, जाऊ द्या. तर चला आता आजीकडे जाणार आहे मी. उद्या आजीची भेट घेणार आणि लगेच निघणार आपला पुणे रिटर्न. बोर झालेलं आहे इथं, तिकडं जाऊन तरी काहीतरी करता येईल, कामधंद्याचं बघता येईल. नाही तर मग हेही काम बंद पडलेलं आहे ना आपलं, तिकडं गेल्यावर तरी होत जाईल. तर चला जाऊ दे, चला आमचं डेली रुटीन बघायचं. आजीला भेटल्यावर पुढचं सांगते मी काय. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच फ्रेंड्स. चला, व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि हो, मावशीकडे नेटवर्क नव्हता म्हणून तुम्हाला व्हिडिओ थोडे लेट बघायला भेटतील, पण सगळे व्हिडिओ शूट केलेले आहेत, सगळेच व्हिडिओ बघायला भेटतील, त्यामुळे डोंट वरी. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय.